उत्तर प्रदेशचा गाझीपूर हा भाग आहे. याच्यामध्ये कोतवाली विलियान हे गाव आहे. याच्यामध्ये एक यादव वस्ती आहे. इथे एक अभय यादव नावाचा एक तरुण राहतोय आणि हा तरुण त्याच्या आई-वडिलांसोबत राहतोय. आई-वडील म्हातारे आहेत. घरामध्ये एक अविवाहित बहीण आहे. तिचं वय वर्ष आहे 35. वडिलांचं नाव आहे शिवराम यादव. ते 70 वर्षाचे आहेत. आईचं नाव आहे जामुनी. आता हे संपूर्ण जे कुटुंब आहे, हे कुटुंब पूर्णपणे अ, पूजापाठ किंवा थोडासा काळी जादू किंवा बाबा-बुवांच्या आहारी जाणे, याच्या आहारी गेलेलं आहे किंवा एखाद्या बाबा-बुवाला फॉलो करतात आणि जे सांगेल बाबा-बुवा ते सगळं घरी घेऊन येतात किंवा त्या स्वरूपाच्या पूजा करतात. आता ही थोडक्यात अघोरी पूजेचा प्रकार हा जो तरुण आहे अभय यादव, हा त्याच्यामध्ये त्याच्या घरामध्ये करत आलेला होता. आता अघोरी प्रकार काय असतो, की हे जे बाबा-बुवा असतात, हे आपले जे कोणी भक्त मंडळी असतात, यांना त्यांच्या कुटुंबियांवरती, घरादारावरती किंवा गुराढोरांवरती एक प्रकारे काळी जादू करायला लावतात. आता विज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य ठरवलेल्या आहेत. तरी देखील आजही आपल्या देशामध्ये 21व्या शतकामध्ये अनेक प्रयोग किंवा अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडतात. या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. त्याचबरोबर अंधश्रद्धा पाळणाऱ्यांना किंवा अघोरी जादू किंवा अघोरी काळी जादू या सगळ्या गोष्टी ज्या करत असतात, यांच्या विरोधामध्ये कडक आणि कठोर शासन, कायदा हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अस्तित्वामध्ये आहेत. तरी देखील आजही बाबा-बुवा जन्म घेतात, त्यांचं काम करतात आणि अनेक असे भक्त असतात यांच्या सोबत त्यांच्या जीवनाचा ते खेळ करत असतात. कारण आता ह्या अभय यादव यांनी काय केलंय, आपल्याच घरामध्ये आपल्याच म्हाताऱ्या बापाची हत्या केलेली आहे. आईला ठार मारलंय. एकुलती एक अविवाहित बहीण आहे कुसुम, तिला देखील जिवानिशी मारलंय. आता हे सगळं करण्यामागचा उद्देश काय होता, याच्या संदर्भामध्ये पोलीस तपास करत आहेत. पण हे जे गावकरी आहेत, त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी, ही सगळी मंडळी, हे जे कुटुंब आहे अभय यादव किंवा शिवराम यादव, हे वडील आणि बाप ह्या संपूर्ण कुटुंबापासून लांब राहत होते. कारण ह्या सगळ्या प्रकार हे या गावकऱ्यांना माहिती होते. आपल्या घरामध्ये काळी जादू करतात. काही फोटो आणलेले आहेत, काही अकराळ विक्राळ वस्तू आहेत, खड्डे करतात, पूजन करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे जे गावकरी होते ह्या सगळ्यांना माहिती होत्या. त्याच्यामुळे सहसा या घराकडे कोणी फिरकत नव्हतं. आणि 27 जुलै रविवार या दिवशी अभय यादवने आपल्या संपूर्ण परिवाराची हत्या करून गायब झालेला आहे आणि 3 दिवस या घराकडे कोणीही फिरकलेलं नाही आहे. घरामध्ये गाई-गुरं उपाशी होती. आता संपूर्ण प्रकार आहे हा काही मंडळींच्या लक्षात आला आहे. त्याच्यानंतर पोलिसांना बोलवले. पोलीस आलेत आणि आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. पोलीस तपास करतायत अभय यादव नक्की गेला कोणीकडे. आता हे संपूर्ण जे घर आहे याला आई वडील किंवा ती बहीण याची हे सगळ्यांना मारण्यात आलेल्या होत्या. याच्या अंत्यसंस्कार करणार कोण? संपूर्ण गावामधून यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकही व्यक्ती यायला तयार नव्हता. त्याच्यामुळे मग हा जो अभय यादव आहे याचा मामा किंवा शिवराम यादव यांचा मेव्हणा तो आलेला आहे आणि त्यांनी या संपूर्ण परिवाराचं अंत्यसंस्कार वगैरे केलेले आहेत. त्याचबरोबर अशी देखील माहिती आहे की 27 जुलै या दिवशी हा जो परिवार आहे, या परिवाराने आपल्या घरामध्ये जेवण केलेलं होतं आणि हे जेवण देखील बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तसंच राहिलेलं होतं आणि घरामधली चूल असेल, इतर गोष्टी, भांडी वगैरे ही सगळी इकडे-तिकडे पडलेली होती आणि अभय यादव फरार होता. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळतं, काय समजून घ्यायला मिळतं? कारण या सगळ्या ज्या क्राईम स्टोरी असतात, या क्राईम स्टोरीमधून आपल्याला प्रत्येकाला एक ना एक शिकवण मिळत असते. कारण कसं वागू नये, कसं करू नये, कुठल्या गोष्टीतून काय शिक्षा होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात. तरी देखील लोकं या गुन्ह्याच्या मार्गावरून प्रवास करतच असतात. तर अशी जर का काळी जादू आपल्या अवतीभोवती इकडे-तिकडे कुठे बघायला मिळत असेल, तर कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत किंवा अशा मानसिकता असलेल्या लोकांचं समुपदेशन तरी नक्की झालं पाहिजे. आणि जर का झालं नाही, तर संपूर्ण घटना आपल्या डोळ्यासमोर आहेच. आपण याच्यातून बघू शकतो, समजून घेऊ शकतो की किती मोठा दूरगामी परिणाम त्या गावावरती, त्या कुटुंबावरती होत असतो. आता आपण किंवा आपल्याला या संदर्भामध्ये काही अधिक माहिती आहे का? आपल्या अवतीभोवती, आपल्या गावामध्ये किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपल्याला काही माहिती असेल, अशा प्रकारची काळी जादू कशा स्वरूपामध्ये होत असते, तर या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये.
तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.